काय आहे श्रेयाचं रिझल्ट हे मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी तर मला अजून पण विश्वास होत नाही आहे की श्रेयाचं रिझल्ट असं आहे म्हणून. कारण रिझल्ट आणायला त्याचे पप्पा गेलते आणि मग रिझल्ट बघून त्याचं मार्क्स पेपर्स वगैरे सगळं लिहिलेलं ते पण आम्हाला दाखवतं. ते बघून मला विश्वासच होत नाही आहे की हे श्रेयसचं रिझल्ट असू शकते, श्रेयाचं रिझल्ट असू शकते का असं पण म्हणून. तर मी तुम्हाला सांगते की श्रेयाचं रिझल्ट काय आहे ते. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम. तर कशात यूट्यूब फॅमिली, आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर फायनली श्रेयाचं रिझल्ट आलेला आहे. तर श्रेयाचं रिझल्ट दाखवण्याच्या आधी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, हां कमेंट करायचं नको विसरा. कमेंट करायला नका विसरू. तर श्रेयाचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवते आता. श्रेया स्वतः सांगेल ॲक्च्युली की श्रेयाचा रिझल्ट काय आलेला आहे म्हणून. थोडंसं दूध पिते, मागचं काढते ती, थोडंसं बोनविटा पिते, मागं काढवायचं. ती स्वतः वाचून दाखवेल तुम्हाला काय आहे त्याचा रिझल्ट. इंग्लिश मनी 48, हिंदी मनी 50, मैथमेटिक्स मनी 48, EVS मनी 49, कंप्यूटर मनी 50. ग्रैंड टोटल है 245 and 250. तर 250 मधून श्रेयाला भेटले 245 मार्क मिळालेले आहेत, मतलब 98. तर श्रेयाचं क्लासमध्ये आलेला आहे दुसरा नंबर. कॉंग्रॅच्युलेशन श्रेया. थँक यू. प्राऊड ऑफ यू माय पिल्लू. तर श्रेयश पण आमचा कॉंग्रॅच्युलेशन्स करणार आहे बहिणीला. बघितलं, बहिणीचा दुसरा नंबर आला तर भाऊ कॉंग्रॅच्युलेशन्स. हे प्रत्येक घरात असे भाऊ बहीण आहेत, प्रत्येक घरामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स नाही, टेंगे टेंगे करायचं, टेंगे टेंगे. तसं नाही करायचं भैया. पिल्लूचा रिझल्ट एवढं छान आलं ना भैया. दिस इज नॉट फेअर. सी भेटला तो मग कशाला नाही करत. बरं नाही करत, सेकंडच चालायचं, फर्स्टच चालायचं. तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि असा रिझल्ट आम्ही विचार पण केला नाही की ह्यावेळेस पण श्रेयाचा दुसरा नंबर येईल म्हणून. मागच्या वर्षी तर फर्स्ट नंबर आलता. मागच्या वर्षी खूप छान अभ्यास केलती त्यांनी आणि ह्या वर्षी अभ्यासामध्ये थोडंसं मागे झालती ती. तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते श्रेयाचं रिझल्ट. तर आता ह्या गोष्टीवर त्याला त्याच्या शाळेमध्ये त्याला काहीतरी देणार आहे, मेडल या ट्रॉफी जे पण मिळेल ते. आता नाही, नेक्स्ट इयर काहीतरी मिळेल किंवा हे इयरच्या एंडिंगला वगैरे असं मिळेल. तर आता ही सेकंड नंबर आहे आणि फर्स्ट एक आहे, त्याला 99% पडल्यात म्हणून ती फर्स्ट आहे. ह्याचे फक्त 4 ते 5 मार्क ह्याचे गेलेले आहेत. एक मार्क ह्याचा गेलेला आहे, त्याच्यामुळे श्रेयाला सेकंड नंबर मिळालेला आहे. सेकंड नंबर पण कमी नाही आहे. सेकंड नंबर, थर्ड नंबर, फर्स्ट नंबर आणण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि आमची श्रेया खूप म्हणजे खूप डिझर्व करते सेकंड नंबर क्लासमध्ये. सो आमच्या श्रेयाचं सेकंड नंबर आलेलं आहे ना. हा श्रेया, यू कॅन डू इट ना. यस. तर मी तुम्हाला आता बॅक कॅमेरा करून दाखवते, तुम्ही बघा आणि तुम्ही पण प्लीज माझ्या श्रेयाला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणा, कमेंटमध्ये सांगा. आणि खूप म्हणजे खूप आम्ही इतके हॅपी आहे ना, खूप म्हणजे खूप जास्त. संतोष तर इतके जास्त हॅपी आहेत. तर सकाळपासून तर त्यांचे 10 फोन येऊन गेले मला की श्रेयाचं रिझल्ट चांगलं आहे, श्रेयाचं रिझल्ट चांगलं आहे, श्रेयाचं रिझल्ट चांगलं आहे. कारण ते पण ऑफिसमध्ये वगैरे दाखवलं तर सगळे म्हणले खूप छान नंबर आणला आहे तुझ्या मुलीनं. तर सगळे कॉंग्रॅच्युलेशन्स केलेत त्याला, श्रेयाला, मग माझ्या कामावरचे सगळे. म्हणून गुड गर्ल आहे माझी पिल्लू. तर श्रेयाला गिफ्ट हवं आहे, तर आम्ही ऑफकोर्स गिफ्ट देणार त्याला. त्याचा सेकंड नंबर आलेला आहे म्हणून ना श्रेया.
आता मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून त्याचं रिझल्ट दाखवते, तुम्ही पण बघा पूर्ण रिझल्ट त्याचं. हे आहे श्रेयाचं रिझल्ट, श्रेया संतोष डूम. आणि हे बघू शकता तुम्ही 98% पडलेलं आहे. 69 आणि फर्स्ट हे 3rd महिन्याचं आहे आणि हे वर्षाचं वार्षिक परीक्षा लास्ट. तर बघू शकता 98% श्रेयाला पडलेले आहेत. ग्रेड पण खूप छान आहे त्याचं, अभ्यास पण खूप छान करते ती, रिमार्क वगैरे काही आलेलं नाही आहे त्याला. एकदम छान असं त्याचं रिझल्ट आलेला आहे. खूप म्हणजे खूप वेल डन. शी इज बीन promoted to empowering C. Shreya is responsible and disciplined student who will surely be an asset to the next class. Well done. She has been promoted to empowering C, grade 3. श्रेया फायनली 2री पास झालेली आहे. 2nd क्लासमधून आता 3rd क्लासमध्ये गेलेली आहे. तर श्रेया 2 वर्ष झाले त्या शाळेमध्ये, श्रेयाला 3रा वर्ष सुरू आहे आता श्रेयाचं क्लासमध्ये. तर चला ब्लॉग इथेच एंड करते. खूप मोठं नाही करत, आणखीन खूप कामं आहेत आम्हाला. श्रेयासाठी गिफ्ट पण आणायचे आम्हाला, तर जाऊन आम्ही आणू. श्रेयाला काय आवडते ते सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे की श्रेयाचं पण शाळा चेंज होणार आहे, कोणत्या शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन होणार आणि का चेंज करणार आहे आम्ही शाळा, हे पण तुम्हाला रिझन सांगू आम्ही. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये हे बघा तुम्ही. आणि आता मी ब्लॉग इथेच एंड करते. भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्रायबर्स, अगर तुम्हाला बघायचं आहे की मम्मी पप्पांनी काय गिफ्ट दिलं तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याला चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगणार की त्यांनी काय दिले मला गिफ्ट. बाय बाय. बाय.